न्यू शाहूपुरी परिसरात राहणाऱ्या डॉक्टर अनिता परितेकर यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून अज्ञातांनी परितेकर यांच्या घरातील सुमारे 30 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 25,000 रुपयांची रोकड असा सुमारे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। सोमवारी भर दुपारी घडलेल्या या घरफोडी प्रकरणी परितेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। डॉक्टर अनिता परितेकर या न्यू शाहूपुरी परिसरातील अनंत प्रेस्टीज या इमारतीत 3ऱ्या मजल्यावर कुटुंबियांसमवेत राहतात। डॉक्टर अनिता परितेकर या CPR इथं मेडिसिन विभाग प्रमुख म्हणून नोकरी करतात। सोमवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या, तर त्यांचा मुलगा क्लासला गेला होता। दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 2 या दरम्यान अज्ञातांनी डॉक्टर परितेकर यांच्या फ्लॅटच्या दरवाजाच्या कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला। अज्ञात आणि घरातील कपाटात ठेवलेली 3 सोन्याची मणी मंगळसूत्र, कर्णफुले, सोन्याची चेन, अंगठ्या, तोडे, जोड ब्रेसलेट, डायमंड ज्वेलरी तसेच कपाटातील 25,000 रुपयांची रोकड आणि एक मोबाईल संच असा सुमारे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। दुपारी डॉक्टर परितेकर यांच्या घरी जेवण करण्यासाठी आलेल्या स्वयंपाकीण महिला त्यांच्या घरी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला। तिनं तत्काळ याची माहिती फोनवरून डॉक्टर परितेकर यांना दिली। परितेकर यांनी घरी येऊन माहिती घेतली। यानंतर सोमवारी सायंकाळी डॉक्टर परितेकर यांनी या चोरी प्रकरणी अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल केलाय। भर दुपारी भरवस्तीतील फ्लॅटमध्ये करण्यात आलेल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान आज सकाळी शाहूपुरी तसंच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली। शाहूपुरी पोलिसांकडून या घरफोडीचा तपास सुरू आहे।